वर्धा जिल्ह्यामध्ये बेजबाबदारपणे निष्काळजीपणे सोडून देणारे गुरेढोरांचे मालक त्यांच्यावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस प्रशासन करणार कायदेशीर गुन्हे दाखल व ढोरे जप्त करून कोंडवाड्यात टाकणार। वर्धा जिल्ह्यामध्ये कोणत्याही सार्वजनिक रोडवर काही गुरेढोरे मालक हे विनाकारण बेजबाबदारपणे निष्काळजीपणे आपली पाळीव जनावरे रोडवर मोकाटपणे सोडून देत असतात। त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीची कोंडी होत असते। वाहन चालक यांचा अपघात होऊन त्यांचा गंभीर दुखापत होऊन त्यांचा प्राणही जाऊ शकतो। अशा मोकाट गुराढोरांमुळे कोणाचाही रस्त्यावर अपघात होऊ नये व प्राणहानी होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशाने आता गुरेढोरे मालकांवर कठोर कारवाई करणार। त्यामध्ये रस्त्यावरील मोकाट गुरेढोरे जप्त करून कोंडवाड्यात टाकणार आहेत व कलम 291 बीएनएस पशु जनावरे संबंधी निष्काळजीपणा, कलम 285 बीएनएस सार्वजनिक रस्ता अडवल्याबद्दल शिक्षा 5,000 रुपये दंड, कलम 125 बीएनएस इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारी शिक्षा 6 महिने कारावास किंवा 10,000 रुपये दंड, मोटार वाहन कायदा कलम 182 अन्वये सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीचा अडथळा निर्माण करणे शिक्षा 500 ते 1,500 रुपये दंड, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 132 यामध्ये नगर परिषद किंवा ग्रामपंचायत प्रशासन रोडवरील मोकाट जनावरे जप्त करून कोंडवाड्यात जमा करू शकतात व मालकाकडून जनावरे देखभालीकरिता लागणारा खर्च व दंड वसूल करू शकतात। यावरील कलमांप्रमाणे गुरेढोरे मालकांविरुद्ध आता नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार आहे। तरी सर्व गुरेढोरे रस्त्यावर मोकाट सोडणारे मालकांना याद्वारे कायदेशीर सूचना देण्यात येत आहे की त्यांनी आपली गुरेढोरे रस्त्यावर मोकाट सोडू नये, अन्यथा अपघात झाल्यास गुरेढोरे मालकांना सुद्धा दोषी धरण्यात यावे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।